गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आल्यानंतर आता नाशिकमध्ये देखील गोदावरीची पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर अगदी काल संध्याकाळपर्यंत या सगळ्या परिसरामध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं होतं आणि हा सगळा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलेला होता। मात्र काल संध्याकाळनंतर रामकुंडाच्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने घटवण्यात येतोय। त्यामुळे आता या सगळ्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झालेली आहे। पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या काल संध्याकाळपर्यंत कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं होतं। मात्र आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आलेला आहे। अवघे 520 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे। परिणामी आता गोदावरीची पाणी पातळी दुतोंड्या मारुतीच्या अगदी पायापर्यंत कमी झालेली आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या परिसरामध्ये सध्या पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात झालेली असली तरी देखील गोदाकाठावरील अनेक मंदिरांना अद्यापही गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। पूर सदृश्य परिस्थिती पायापर्यंत कायम आहे। मात्र पावसाचा जोर कमी झालेला आहे। शहरामध्ये देखील पावसाने येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पाणी देखील आणखी ओसरण्यास मदत होणार आहे। एकूणच आपण बघितलं तर सध्या या ठिकाणी रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पुराच्या पाण्याची पातळी जी हळूहळू कमी होती। त्यामुळे या सगळ्या परिसरातलं जनजीवन देखील आता हे पाणी देखील आणखी सुरुवात झालेली आहे। एकूणच सध्या पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी देखील पुन्हा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला तर मात्र पुन्हा एकदा धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून अद्यापही नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम ठेवला असली तरी देखील पुन्हा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला तर मात्र पुन्हा एकदा धरणातून करण्यात येणारा पाण्याचा आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।